चला, तुमची पण सकाळ अशी धावपळीची असते का जशी की माझी आहे? रात्री किचन आवरलं पण घरामध्ये मुलं असल्यामुळं ते पुन्हा इकडच्या वस्तू तिकडं करतात. त्याच्यात ह्या अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू जितक्या आपण आपलं आयुष्य सोपं करून घेण्यासाठी ह्या वस्तू घरामध्ये आणतो, त्याचप्रमाणे त्यांचं क्लिनिंग, त्यांची स्वच्छता ठेवण्यासाठी आपण आपल्या आयुष्यातलं काम अजून वाढवून घेतो. म्हणजे हेच समजत नाही की आपण आयुष्य सोपं करतोय का अजून काहीतरी त्याच्यामध्ये नवीन गोष्टी ॲड करतोय. त्याचप्रमाणे सकाळचं गडबडीमध्ये किचन साफ पुन्हा करा, त्याच्यानंतर पुन्हा सगळ्या गोष्टी, स्वयंपाक, भांडी, सगळ्या गोष्टींचं काम. ज्यावेळेस आई होतं त्यावेळेस असं वाटतं की नाही, खूप मोठी गोष्ट केली आहे. पण बघायला गेलं तर त्यामागं, त्या आईच्या शब्दाच्या मागं इतकं कर्तव्य असतं, हे ज्यावेळेस आपण आई होतो तेव्हाच कळतं. कारण की ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस सगळी दुनिया, तसंच आपणही म्हणतो, आई तू काय करतेस? आणि तिचं काम कधीच कोणाला दिसून येत नाही. ती सकाळी उठली आहे, स्वयंपाक केलाय, भांडी घासली आहेत, कपडे धुतले, त्याच्या पलीकडे तिने काय केलंय असं सगळी जगदुनिया प्लस आपणही म्हणतो. माझंही तसंच काहीतरी झालंय. मी ना लहानपणी आईला असं म्हणायचे, तू काय करतीस ग, एवढंसच तर तुला काम असतं, आम्ही शाळेत जातो, आम्हाला अभ्यासाचं किती टेन्शन असतं. आणि आज कळतंय ज्यावेळेस स्वतःच आई झाली आणि त्यात मी 2 मुलांची आई झाली आहे, तर ते जे 2 मुलं सांभाळायचे, त्यांचं जे काही सगळ्या गोष्टी करायच्या, त्याचबरोबर मिस्टरांच्या जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी, स्वयंपाक, टिफिन म्हणा, प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट जशी लागते तशी सकाळी सकाळी प्रत्येकाच्या हातात द्यायची. हे सगळं करता करता दिवस कसा उगवतो आणि कुठं मावळतो हेच समजत नाही. ज्या लेडीज कामाला जातात त्यांच्या मागे तर इतकं टेन्शन असतं. कारण की मी पण जॉब केलाय पहिल्यांदा, पण आता मुलगी लहान असल्यामुळं आणि आपल्या भारतातली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला मला तशी नावं नाही ठेवायची, पण मुली आजच्या दुनियेमध्ये अजिबात सेफ नाही आहेत. त्याच्यामुळं मी आता कामाला नाही जात, तिच्याकडे लक्ष देते. आणि हा बघा, मी ह्यांचं सगळं स्वयंपाक करून टिफिन भरलाय. आज काही पोळी दिली नाही ना भाकरी दिली नाही टिफिनला, आज भात दिलाय. आणि त्याच्यानंतर त्यांचा टिफिन भरून झाल्यानंतर त्यांना काहीतरी नाश्त्याला हवा असतो टिफिन, म्हणून नाश्त्यासाठी आता काय बनवू, तर आज बनवलं यांच्यासाठी ओट्स. आणि ओट्सचा हा टिफिन भरलाय. ओट्सचा टिफिन भरून दिल्यानंतर विचार केला, म्हटलं चला आता काय करावं, तर आज कालची एकादशी धरल्यामुळं एकादशी सोडण्यासाठी हे जेवण घेतलं होतं करायला. तुम्ही पण सगळे जेवायला या. नंतर जेवण झाल्यानंतर शोनाचं आवरून तिला सुद्धा शाळेमध्ये आणि हा माझा मुलगा दोघांना पण शाळेमध्ये सोडवलं. तिकडून आल्यानंतर पुन्हा आईची अजून एक ड्युटी चालू, की सकाळी आवरलेलं जे किचन होतं स्वयंपाक केल्यामुळं पुन्हा खराब झालं होतं. मग पुन्हा ते क्लीन करण्यासाठी त्या किचनची साफसफाई, भांडी घासा, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करून ठेवा. आणि मुलांचं कसं असतं, घेतली वस्तू टाकून दिली, त्याच्यामुळं पुन्हा त्याच्या मागे लागा, सगळं स्वच्छ करा. तुमच्या इकडे पाऊस आहे का? आमच्या इकडं ना इतका पाऊस आहे की म्हणजे असं नाही की जोरात आहे, असतो तो हळूहळू येतो, भुरभुर असते पावसाची, इतका पण जोरात नसतो, पण सगळा राडा करून ठेवलाय त्याने. बंद पण होत नाही आणि जोरात येऊन एकदाचा संपून पण जात नाही. सगळीकडचा पाऊस एक वेळ संपेल, पण पुणे आणि मुंबई ह्या ठिकाणचे पाऊस कधी न संपणार आहेत. दिवाळीपर्यंत आम्हाला आमचे पाऊस काळा हा पुरतो. म्हणजे लोकांचे थंडीचे दिवस असतात तेव्हा सुद्धा आमच्या इकडे थोडाफार पाऊस येऊनच जातो. त्या पावसाला काय आमच्याशिवाय करमत नाही आणि आम्हाला काय त्याच्याशिवाय करमत नाही, अशी अवस्था झाली आहे म्हणायची, दुसरं काय. आणि अक्षरशः त्या पावसाने एवढा बाहेर राडा झालाय की त्याच्यामुळं बाहेर जायची इच्छा होत नाही. पण कधी कधी जबाबदारी अशी असते माणसाच्या मागं की माणसाला जावंच लागतं बाहेर. त्याच्यामुळं हे किचन वगैरे आवरून घेतलं. म्हटलं आता चला बाहेर जावं, पण हा विचार पडला होता की काश हा पाऊस जर बंद झाला तर मस्त फ्रेश होऊन बाहेर जाईल. त्याच्यामध्ये ह्या पावसाच्या वातावरणामुळं ना आमच्या इथं इतकं थंड असतं ना की त्याच्यामुळं पुन्हा हा विचार पडतो की नको, आज जायलाच नको बाहेर. पण कर्तव्य प्रत्येक वेळेस येतच आडवं. मुलांना शाळेतून आणायचं, भांडी घासता घासता टाईम कधी होऊन गेला कळलं नाही. स्वेटर घातला आणि गेली, शोनाला घेऊन आली. आणि हे बघा हिची मस्ती. घरी आल्यावरती आम्ही थोडी मस्ती केली आणि म्हटलं आता झोपावं. थँक्यू.